श्री गुरुचरित्राचा 17वा अध्याय आपण पाहत आहोत. आपण पाहत आहोत ही बोलायची गोष्ट झाली हो. पाहत आहोत म्हणजे आपल्याला ते दिसतं का, हा खरा मर्माचा प्रश्न आहे. ज्याच्याबद्दल आपण विचार करतो ते आपल्याला जर प्रत्यक्ष दिसल्याचा भाव निर्माण होत असेल तर तो भाव हा फार भाग्यवंत आहे. तर तो भाव मिळावा म्हणून आपण हे पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. श्री गुरुचरित्राच्या 17व्या अध्यायामध्ये जो प्रसंग आहे तो प्रसंग भिल्लवडी या गावामध्ये घडलेला आहे, या गावाच्या आसपास घडलेला आहे. भगवतीचं फार मोठं अत्यंत मोहक मंदिर तिथं आहे बरं का. सुदैवानं गतवर्षीच त्या माऊलीचं दर्शन घ्यायचा आणि औदुंबराचं दर्शन घ्यायचा आनंद मिळाला. तर तिथं भुवनेश्वरीचं जे मंदिर आहे भिल्लवडीला, फार फार मन खेचून घेणारं आणि ते मंदिर आहे बरं का. तर त्या भुवनेश्वरच्या परिसरामध्ये महाराज आलेले आहेत आणि तिथं ते चातुर्मासासाठी राहिलेले आहेत. तर तिथं असताना काय झालं, कोल्हापूरचा एक विद्वान, अभ्यासू, तत्वनिष्ठ, आचारनिष्ठ, शास्त्रपुराणामध्ये पारंगत असलेला एक कोल्हापूर नगरीमध्ये ब्राह्मण राहत होता. ऋग्वेदी शाखेचे होते ते. तर्कशास्त्र आणि व्याकरणशास्त्राचा त्यांचा खूप चांगला अभ्यास होता. कर्ममार्गी होते. त्यांना एक मुलगा होता. आता समस्या इथं आहे, हा अत्यंत अभ्यासू, अत्यंत चिंतनशील, अत्यंत विद्वान, वेदाची, शास्त्राची सूत्र ही जीवनामध्ये आचरणामध्ये आणणारा साधुवृत्तीचा, पण त्यांना जो पुत्र झाला, आता काय प्रारब्धाचा भाग आहे, भोग आहे, आपण जाणू शकत नाहीत. पण तो फारच मंदबुद्धी, म्हणजे मूर्खच. त्याला कशाचं ज्ञानच नव्हतं, काही कळत नव्हतं, नुसता वाढत होता. मायबापाला दुःख व्हायचं की आपल्या पोटी हे काय आलं आहे असं. वडील शिकवायचा प्रयत्न करायचे, परंतु त्याला स्मरण राहायचं नाही, त्याला लक्षात राहायचं नाही, त्याला त्याच्यामध्ये गोडी वाटायची नाही. बरं, त्या अभ्यासात गोडी नव्हती म्हणजे खोडकरपणा होता म्हणावं तर तसंही नाही, एक मंदपणा होता, मंदपणा. घरामध्ये मंद आणि मूर्ख पुत्र असणं, संतती असणं, ह्याचा कुटुंबाला फार त्रास होत असतो बरं का. काही काही परिवारामध्ये हिंडता फिरता पाहायचा प्रसंग येतो तर ती घरची माणसं सदैव त्यांच्या जीवनामध्ये ते दुःख पाझरत असतं की माझ्या घरी नाही, माझ्या घरी नाही, विद्याहीन आहे, वय वाढत आहे पण ज्ञान नाही, वय वाढत आहे पण ज्ञान नाही, परेशान परेशान. आणि असं होता होता मुलगा वाढत गेला, आईवडिलांचं वय वाढत गेलं, वडील वारले. वडील वारले, आता काय, आता कोण म्हणणार आहे तुला, तुझं काही चुकलं आहे का, तू बस. उलट लोक निंदा करायला लागले, उलट लोक तिचा तिरस्कार करायला लागले, त्याला तोंडावर म्हणायला लागले की अरे एवढ्या मोठ्या ज्ञानवंताच्या घरी दगडासारखा जन्माला आलास तू, तुझ्यापेक्षा दगड बरा, तुझं काय जीवन आहे का, तू खरं म्हणजे पोटाला एखादा दगड बांधून विहिरीमध्ये जीव द्यावा, तुझं जगणं जळो तुझं जिणं. काय तुझे वडील होते, त्यांना पाहिलं की लोकांना किती आनंद वाटायचा, आणि तू वृथा जन्मलास, अनाचारी आणि दुराचारी. अरे विद्या असणं म्हणजे काय वैभव आहे. विद्या एक असं धन आहे की जे धन ज्याच्याजवळ असेल सगळं जग त्याची पूजा करतं. असं म्हणतात की आपल्याला तरी
आपल्या गावात मित्र असतात, परंतु विद्वानाचे मित्र गावोगावी आपल्याला सापडतात. आपल्याला जर भाऊ नसल तर आपली विद्या हेच आपला भाऊ आहे. आणि तू असा कसा दगडासारखा जन्माला आलास, असं लोक त्याला टोचू टोचू बोलायचे, टोचू टोचू बोलायचे. त्याला पाहिलं की म्हणायचे, अरे असा कसा येडा, तू जर विद्वान असला असतास, तू जर शहाणा असला असतास तर राजानं तुझा सन्मान केला असता, राजानं तुझा बहुमान केला असता. अरे ज्याला काहीच धन नाही त्याला विद्या हेच धन आहे रे. आणि तू कसा असा जन्माला आलास, तुला असं कसं काहीच कळलं. असं लोक नेहमी उपहास करायचे, परिहास करायचे. काय सांगावं, कळत त्याला होतं थोडं थोडं सगळं. आपल्याला काही कळत नाही हे त्याला कळत होतं. त्याला दुःख होत होतं, त्याला वेदना होत होत्या, त्याला जीवन नकोसं वाटत होतं. मात्र त्याचं कुणी हे समजून घेत नव्हतं. त्याला ते समोर आला की म्हणायचे, आला 2 पायाचं जनावर आलं, 2 पायाचं म्हैस आली, 2 पायाचा रेडा आला. पशु म्हणायचे त्याला. आणि त्याला म्हणायचे की अरे तुझ्या वडिलाकडे लोक किती धन घेऊन यायचे, धान्य घेऊन यायचे, आणि त्यांना ते धनधान्य अर्पण करताना आनंद व्हायचा. आणि तू आता तू भीक मागून पोट भर, तुला पोट भरायला काय मिळणार आहे, असं समाज त्याची निंदा करायचा. त्यालासुद्धा वाटायला लागलं की असंच काय जगण्यात अर्थ आहे. जळो आपुलेजीने पशु झालो विद्याहीन, आता वाचवणी काय कारण, म्हणून निघाला वैराग्य. निघालं गावातून, कोल्हापूरमधून निघाला. चालता चालता या भिल्लवडीला आला. भिल्लवडीला आल्यानंतर भुवनेश्वरी मातेला पाहिलं. भुवनेश्वरी मातेला पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं की काय जर करायचे ते इथंच करावं. आई, मला विद्या दिली नाहीस, मला ज्ञान दिलं नाहीस, मला काय करावं हे कळत नाही. माझे पिता खूप विद्वान होते, आता मला जगायची इच्छा नाही. ज्या जिव्हेवर सरस्वती होती माझ्या वडिलांच्या, त्या माझी जी जीभ आहे ती फक्त अन्न खाण्यापुरती आहे. ह्या जिभीचा मला राग येतो आणि म्हणून त्यानं हातात तलवार घेतली आणि स्वतःची जीभ कापायची. आणि त्यानं जेव्हा जीभ कापायचं ठरवलं, जिभेवर जेव्हा तलवार आली, आता जीभ कटणार, त्यावेळेस भुवनेश्वरी मातेनं त्याला संदेश दिला, अरे लेकरा, माझ्यावर रागवू नको, माझ्यावर आक्रोश करू नको. तुझ्या भाग्यानं या माझ्या सान्निध्यामध्ये औदुंबर क्षेत्री एक महान तपस्वी यती आलेला आहे, त्याच्यापाशी जा, तो तुझ्यावर कृपा करेल. आपली जीभ जगदंबेला अर्पण करण्याची जेव्हा त्याची तीव्रता झाली आणि जणू त्यानं जीभ जगदंबेला अर्पण केली, त्यावेळेस भगवतीनं त्याला सद्गुरूकडे जायला सांगितलं. हे मर्म समजून घ्यावं बरं आपण. उद्विग्न होऊ नये, आक्रोश करू नये, सद्गुरूजवळ जावं, संतांजवळ जावं. जीवनामध्ये असे प्रसंग जेव्हा येतात की जेव्हा आपलं जगणं आपल्याला नकोसं वाटतं, येतं जीवनामध्ये प्रसंग येतो. या मुलाच्या प्रसंगाकडे पाहून आपण हे समजून घ्यावं की गुरुचरित्राच्या 17व्या अध्यायानं आम्हाला सूत्र काय दिलेलं आहे की जगणं नकोसं वाटावं, असा प्रसंग येतो. अशा प्रसंगाला आक्रोश करू नका, संताच्या पायापाशी जा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलंय, संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेच माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडे, तयाचेनी जोडे सर्व सुख. असं सर्व सुख जर मिळवायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये जी गोष्ट उणी आहे, त्या उणेपणाबद्दल आक्रोश न करता संतापाशी जावं. त्या भुवनेश्वरी मातेचं या लेकरानं ऐकलं आणि तो तापसी संत पाहण्यासाठी हा मुलगा तिथं पोहोचला. कथेमध्ये येतं
की जीभ त्यानं दान केली, नंतर तो तिथंच कोसळला, तिथंच त्याला निद्रा लागली, तिथंच देवी झोपेमध्ये प्रसन्न झाली आणि त्याला औदुंबर वृक्षातळी स्वामीकडे पाठवलं. हा कथेचा भाग आहेच, परंतु त्या कथेच्या सोबत या कथेची गाथा आपण ही समजून घ्यावी की जर माझ्या जीवनामध्ये काही उणं असेल, काही उणीव असेल, तर संतांच्या पायापाशी जावं. आणि तो गेला, पायावर मस्तक ठेवलं, संतोषानं त्यांचं स्तुती केली. गुरु महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला. कथा असं सांगते की चरणावरी ठेवूनी माथा करी स्तोत्र अत्यंता श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासती तयेवेळी संतोषोनी श्री गुरुमूर्ती माथा हस्त ठेविती ज्ञान झाले त्वरिती जिव्हा आली तात्काळ. जी जीभ कापली ती जीभसुद्धा आली, मस्तकावर हात ठेवला, ज्ञानसुद्धा आलं. पण मायबाप हो, या प्रक्रियेकडे चमत्कार म्हणून नका पाहू. माझ्या मस्तकामध्ये सगळं असतं, त्या मस्तकाला जर पवित्र हस्ताचा स्पर्श झाला तर हस्तकाच्या साहाय्यानं माझं मस्तक पवित्र होतं. चांगले हात माझ्या मस्तकावर असावेत याचा अर्थ असा की जे चांगले काम करतात त्यांना मला आशीर्वाद द्या वाटावा असे माझे कर्म असावेत. संतांनी माझ्या मस्तकावर हात ठेवावा असं माझं आचरण असावं. डोक्यावर हात ठेवला, ज्ञान झालं, असे होते महाराज. इतक्यात अडकू नका. याच्या थोडं पुढे माझ्या मस्तकावर सद्गुरू हात कसे ठेवतील, असं मी काय करेल. इथं सुद्धा तोच मुद्दा आला की जो जेव्हा प्राणावर उदार झाला तो भगवतीला म्हणाला, आता मी तुला जिव्हा अर्पण करीत आहे आणि जर मला नाही प्रसाद तुझा मिळाला तर मी माझा प्राण तुला अर्पण करीन. हीच हा जो भाव आहे, ह्या भावानं संताचा हात आपल्या मस्तकाला स्पर्श करतो. आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा आपण बोली भाषेमध्ये म्हणतो की त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझ्या जीवनाचं कल्याण झालं. कल्याण होण्यासाठी तुला पुरुषार्थ करावा लागला, पराक्रम करावा लागला, परिश्रम करावे लागले, प्रयत्न करावे लागले, श्रम करावे लागले. परंतु सगळं करीत असताना त्याचा जो पाया होता तो पाया होता महात्म्याचा हस्तस्पर्श, महात्म्याचा स्पर्श. अर्थात महात्म्याचा स्पर्श म्हणजे महात्माच्या जीवनामध्ये आपण येऊन त्यांच्या सहवासामध्ये, त्यांच्या संगतीमध्ये आपलं जीवन शिकण्याचा प्रयत्न करणे हा महात्म्याचा हस्तस्पर्श आहे. असा स्पर्श आपल्या सर्वांच्या जीवनाला व्हावा आणि आपल्यामधलं जे वैगुण्य असेल, जे उणीव असेल, ती उणीव त्या स्पर्शानं भरून निघाली. कथेमध्ये चमत्कार झाला असं आपल्याला वाटतं, कथेमध्ये चमत्कार झाला असं आपल्याला वाटतं, पण त्या चमत्काराच्या पाठीमागलचं जे तत्त्व आहे, सूत्र आहे, ते असं आहे की माझ्या जीवनाला संताचा स्पर्श व्हावा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की संतांना स्पर्श करावा वाटावा असं माझं जीवन सात्विक व्हावं आणि त्यानं मला ज्ञान मिळावं. या कोल्हापूरच्या अज्ञानी पुत्राला भुवनेश्वरी मातेच्या चरणी प्राण अर्पण करण्याची तयारी दाखवल्यानंतर जी संतांनी कृपा केली, अशी कृपा आपल्या सर्वावर हो आणि आपल्या जीवनातलं वैगुण्य, उणेपणा संपून जावो आणि आपलं जीवन सद्गुरूच्या स्पर्शानं आनंदी व्हावं, हीच सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करून गुरुचरित्राच्या 17व्या अध्यायातल्या कथेला विराम देत असतानाच 18व्या अध्यायामध्ये महाराज नरसोबाच्या वाडीला त्या भागामध्ये येतात. तिथं आल्यानंतर काय एक असाच दिव्य प्रसंग घडलेला आहे 18व्या अध्यायामध्ये. 18वा अध्याय मला फार आवडतो. तर त्या 18व्या अध्यायामध्ये काय घडलं आहे हे आपण पाहू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.